एकदा एक कुत्रा जंगलामध्ये रस्ता चुकला। तो इकडे तिकडे फिरत असताना तेवढ्यात त्याला समोरून एक सिंह त्याच्या दिशेने येताना दिसला। कुत्रा जरा घाबरलाच, पण त्याने मनात विचार केला की आपण जर घाबरून गेलो तर सिंह आपल्याला खाऊन टाकेल। मग त्याने सिंहाकडे पाठ फिरवली आणि पडलेले एक हाडूक चघळत जरा मोठ्या आवाजातच म्हणाला, "वा, सिंहाचं मांस खाण्याची मजा आहे ना, ती कोणत्याच प्राण्याचं मांस खाण्यात नाही." कुत्र्याचं हे बोलणं सिंहाने ऐकलं आणि सिंह मनात म्हणाला, "बापरे, हा तर सिंहाची शिकार करणारा कुत्रा आहे." सिंह घाबरून मागे फिरला आणि पळून गेला। कुत्र्याला वाटलं आपल्यावरचं मोठं संकट टळलं, पण हा सर्व प्रकार जवळच्या एका झाडावरील माकड पाहत होतं। त्याने विचार केला की आपण सिंहाकडे जाऊ आणि त्याला कुत्र्याने कसा फसवला ते सांगू। असे केल्याने आपल्याला सिंहापासून कोणताच धोका राहणार नाही। माकड सिंहाच्या मागे पळत जातं आणि कुत्र्याने त्याला कसं फसवलं ते सांगतं। कुत्र्याला माकड सिंहाकडे जाताना दिसलं होतं आणि त्याला माकडाचा प्लॅन समजला होता। काही वेळातच माकड आणि सिंह परत येताना कुत्र्याला दिसली। कुत्र्याने पुन्हा डोकं चालवलं आणि आधीच्यासारखं सिंहाकडे पाठ फिरवली आणि म्हणाला, "काय मूर्ख माकड आहे, किती वेळ झाला त्याला सिंहाला फसवून आणायला सांगितलंय, पण हे माकड अजून येईना." आता तर सिंह खूपच घाबरला आणि सुसाट पळून गेला। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की जीवन जगत असताना कितीही मोठं संकट आलं तरी खचून न जाता ध्येयाने त्या संकटाला सामोरे जायचे। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।